कर्नाटक की सरहद पर शिवसेना की गुंडागर्दी। कर्नाटका महाराष्ट्र सरहद विवाद को और बढ़ावा देने का काम किया है। फिर एक बार शिवसेना के गुंडों ने सरहदी इलाके में रहे कन्नड़ा बोर्ड, नेम प्लेट और बैनर को आग लगाकर ये कर्नाटक का नहीं महाराष्ट्र का इलाका है, यहाँ सिर्फ मराठी भाषा चलेगी, कन्नड़ा भाषा नहीं। सरहद पर लगे कन्नड़ा बोर्ड बैनर फाड़कर आग लगाने का काम किया। कोल्हापुर के करीब रहे कन्नेरी मठ के पास किया ये हंगामा शिवसेना के लोगों ने। असं मी ऐकलेलं आहे की ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी बोर्डची सक्ती केली असं मी ऐकलं होतं आणि कायदा केला अशी चर्चा पण आहे। पण तो कायदा कुठं येतो? जिल्हा प्रशासनावर अजून ते पोहोचायचं आहे का चालत चालत तो कायदा इथे आलेला आहे? जिल्हा प्रशासनाला हे लक्षात आलं पाहिजे की आज इथं काही तर कार्यक्रम म्हणून प्रत्येक ठिकाणी कन्नड बोर्ड लावलेले आहेत। एकीकडे बेळगावमध्ये जे आमचं हक्काचं आहे, भविष्यात आमचं होणारा महाराष्ट्राचं, त्या बेळगावमध्ये मराठी फलक काढून सक्ती करतायत, दादागिरी तिथलं सरकार करतायत आणि इथं आमच्या जगलोर मीठ चोळायचं काम जर कोण लोक करत असतील तर चुकीचं आहे। जिल्हा प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालावं। काय करते शासन? मुख्यमंत्री महोदय काय करतायत? समन्वयक जे आहेत ते काय करतायत? त्या मंत्री महोदय इथं आलं पाहिजे आणि स्वतः बोर्ड काढले पाहिजे। तुमचं मराठी खरं प्रेम आहे ना, महाराष्ट्रावर तुमचं प्रेम आहे ना, तर तुम्ही स्वतः आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे जिल्हा प्रशासनाला ताबडतोब इथे बोर्ड काढा। ठीक आहे, आम्हाला कुठल्या जातीपातीवर आम्हाला कुठला आक्षेप नाही आहे, सणावर कुठला आक्षेप नाही आहे, परंतु मराठी इंग्लिश लावा, इंग्लिश समजते ना, हीच भाषा काय इथं, तर भविष्यामध्ये हे ताबडतोब थांबलं पाहिजे आणि ह्या जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यात लक्ष घातलं पाहिजे असं आमचा आग्रह आहे त्यांना। असं मी ऐकलेलं आहे की ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने